तर राजकारणाच्या पलीकडे आपण जाणार आहोत की नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। जितेंद्र आव्हाड यांना बोलू द्या असं जयंत पाटील यांनी म्हटल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी जयंत पाटलांनाच हा सवाल केला। मला सर्व गोष्टी दालनामध्ये येऊन सांगितलेल्या आहेत असं राहुल नार्वेकर यांनी देखील म्हटलंय। तर मला गलिच्छ भाषेमध्ये शिवीगाळ करण्यात आली, धमक्या देण्यात आल्या, हा मुद्दा या ठिकाणी आव्हाड यांनी मांडलेला आहे। सगळे आमदार माजलेत असं बाहेर बोललं जातं असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे सगळ्याच आमदारांनी थोडासा संयम ठेवावा असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। जे झालं ते चुकीचं झालं, त्याबद्दल मला वाईट वाटतं असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। नैतिक आचरणाचे उच्च मापदंड राखण्यासाठी लोकसभेच्या धर्तीवर नीतिमूल्य समिती गठीत एथिक्स कमिटी गठीत करण्याचे विचाराधीन आहे। लवकरच मान्य सभापती महोदयांची विचार विनिमय करून व गटनेत्यांची संपर्क साधून या विषयाचा निर्णय पुढच्या 1 आठवड्यात घेण्यात येईल। विधानमंडळ परिसरात अधिवेशन कालावधीत यापुढे केवळ सन्मान्य सदस्य, त्यांचे अधिकृत स्वीय सहाय्यक व शासकीय अधिकारी यांनाच केवळ प्रवेश देण्यात येईल। इतर अभ्यागतांना प्रवेश देण्यात येणार नाही। आपण एक लक्षात ठेवा, फार सिनियर आहात आपण हे लक्षात घेतलं। ही प्रतिष्ठा काही कोणा व्यक्तीची नाही, इथे बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा या ठिकाणी खराब झाली आहे। आज ह्या ज्या शिव्या बाहेर पडतायत त्या काही एकट्या पडळकरला किंवा यांच्या माणसाला नाही पडत आहेत। आपल्या सगळ्यांच्या नावाने या ठिकाणी बोललं जातं की हे सगळे आमदार माजले म्हणून। जरा काही गांभीर्याने घ्या। ही प्रत्येक गोष्ट अशी पॉलिटिसाइज करून आपण महाराष्ट्रातल्या जनतेला काय सांगणार आहोत जयंतराव? हे बरोबर नाहीये। अशा प्रकारे समर्थन करणं योग्य